लाडकी लेकमी संताची मजवरी कृपा बहुतांची, लाडकी लेकमी संताची मजवरी कृपा बहुतांची. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबराय, स्वानंद सुखनिवासी परमहंस सद्गुरु जोग महाराज आदी करून संप्रदायातील सकल संतांची मांदियाळी, आपल्या संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम अपार आणि अहेतुक कृपेनं प्रातस्मरणीय सद्गुरू मोरया गोसावी यांच्या या पुण्यभूमीमध्ये आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीत महायोगपीठ पंढरपूर क्षेत्राची कार्तिक महावारी, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आणि सद्यस्थितीत मराठी वृत्तपत्रांचा शिरोमणी म्हटलं तर वावगं ठरू नये त्या सकाळच्या पिंपरी चिंचवड आवृत्तीचा वर्धापन दिन अशा त्रिवेणीचं औचित्य साधून सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं या उद्योगनगरीमध्ये गेल्या 4 दिवसांच्यापासून संपन्न होत असणारा हा भक्ती महोत्सव फिरत 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 आज चिंचवडकरांच्या दारी आलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. तेव्हा आज सकाळची संध्याकाळची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आहे, ज्यांच्याद्वारा हा योग आले आहे. सकाळ माध्यम समूहात कार्यरत असणारे एक कल्पक आणि उपक्रमशील असं व्यक्तिमत्व, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे परमात्मा पंढरीरायाचे निष्ठावंत वारकरी शंकररावजी टेमघरे यांच्या आग्रहामुळे ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. उपस्थित असणारी आपण सर्वच महाभागवत मंडळी आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संकल्पित वेळेत ही सेवा प्रभूच्या चरणी सुपूर्द करायची आहे. त्या पवित्र चरणापर्यंत माझे प्राकृतिक शब्द पोहोचणार नाहीत, याकरिता काही प्रासादिक वाणीचा आधार घ्यावा. याला अनुसरून जगद्गुरु श्री तुकोबराय महाराजांच्या अभंग गाथेतील आपणा सर्वांच्या नित्य परिचयाचा असणारा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. आणि या अभंगामधून तुकोबरायांनी आपल्या भक्ती जीवनाच्या यशस्वीतेचा परिहार एका रूपकाच्या माध्यमातून मांडलेला आहे. विठ्ठला. अभंग 4 चरणाचा आहे आणि प्रत्येक चरणामध्ये एक पूर्वार्ध उत्तरार्ध अशी करून पदं जर मोजली तर 4 चरणांची 8 पदं होतील. त्यातली पुढची 7 कोराच्या पाठातली परिचयाची नसतील म्हणजे 3.5 चरण, तरी अर्धचरण तरी या सभागृहात बसलेल्या प्रत्येकाच्या किमान कानावर तरी आलेलं आहे. लाडकी लेकमी संताची हा अभंग तसा कीर्तनाला कमी पण भजनात जास्त म्हटला जातो. विठ्ठला विठ्ठला. आणि महाराजांनी या अभंगातून आपल्या भक्ती जीवनाचा हा एक परिहार यशस्वीतेचा ठेवलेला आहे. काय, जेव्हा चराचर सृष्टीत डोळे उघडून जर आपण पाहायचं झालं तर अगदी फार विश्वाच्या पसाराचा विचार द्या सोडून, पण इथल्या इथं जरी पाहायचं झालं तरी विश्वामध्ये एक जीव आणि दुसरा जड या दोघांची अस्तित्व आहेत. इथल्या इथं पाहायचं झालं तर आत्ता समजा माझ्यासमोर काही श्रोते बसलेले आहेत कीर्तनासाठी म्हणून, मी उभा आहे इथं, कोणी गाण्यासाठी कोणी वाजवण्यासाठी म्हणून इथं विद्यमान आहे. आणि याच आपल्या सर्वांच्या मध्ये इथं अजून जर पाहायचं झालं तर या सगळ्या पसाऱ्यामध्ये ज्या बाकावरती आपण बसलेलो आहे ती बाकं असतील, इथं खाली गादीच्या रूपानं माझ्यासमोर अंतरलेली घोंगडी असेल, हे ध्वनी क्षेपक ध्वनी वर्धक असतील, त्याचे हे वेगवेगळे अवयव असतील, हा कपडा असेल, यांची जर वर्गवारी करायची झाली तर एक गट आहे जडाचा आणि दुसरा आहे जीवाचा. विठ्ठला विठ्ठला. तसं दररोजच्या कीर्तनाला जवळपास वक्त्याच्या पायाजवळ श्रोते असतात, त्यामुळे एवढा अंतर जरी असलं तसा संवाद घडेल का नाही मला माहीत नाही. पण जर यात तिथं पाहायचं झालं तर यात जीव काय आणि जड काय
ही यादीच जर करायची झाली तर तुमच्या पुढे कीर्तनाला उभं राहिलेला कीर्तनकार आत्ता जड आहे का जीव आहे? तो जीव आहे. जड म्हणण्याचं आत्ता कारण नाही. आणि पुणे परिसरात आपण आहोत. आता काही ठिकाणी श्रोते एवढे जड मिळतात, ते पूर्वी आम्हाला वाटायचं आमचं प्रारब्ध, आता ते म्हणतात असा कीर्तनकार येतो हे त्यांचं प्रारब्ध. म्हणून आता कीर्तन आता वेगळ्या दिशेनं सुरू झालंय. विठ्ठल विठ्ठल हो असू द्यात, पण आपला मुद्दा हा चाललेला आहे की इथं बसलेले श्रोते आहेत, वक्ता आहेत, हा जीव समोर बसलेले जीवनमुक्त असतील तर त्यांनी मला जरा वेळ क्षमा करा, मी जीवापुरतं बोलते. आणि या जीवांच्याच बरोबर काही इथं जड आहेत. हा जड आणि जीव या दोघांच्याही अस्तित्वाचा विचार करत असताना एक तौलनिक विचार जर करायचा झाला तर दोघांच्यात फरक काय, दोघांच्यातला फरक मांडत असताना काही गोष्टी जीवाकडे आहेत त्या जडाकडे नाहीत. काय आहेत? दोन गोष्टी आहेत. या जगात जीवाचंही अस्तित्व आहे आणि जडाचंही अस्तित्व आहे. फरक असा आहे, आपण या जगात आहोत ही आपल्या अस्तित्वाची जाणीव, आणि त्या जाणीवेतून कुठली एखादी कृती जडाकडे नाही की जी जीवाकडून घडते. विठ्ठल विठ्ठल हो, म्हणजे जाणीव आणि कृती या दोन गोष्टी जीवाकडे असतात, त्या जडाकडे नसतात. आपण या जगात आहोत म्हणजे आपल्या अस्तित्वाचीच जाणीव म्हणतो मी, बाकीच्या तर जाणीवा सोडाच. ही जाणीव जडाला नसते. उदाहरणच जर सांगायचं झालं तर मी आत्ता म्हणत होतो की कीर्तनकार कोण आहे, यावरून तुम्ही उत्तर दिलं त्याबद्दल मी तसं धन्यवाद म्हणतो. वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सकाळ हे हिरिरीनं सहभागी होत असतं. मग पंढरपूरची आषाढीची वारी असेल, कार्तिकीची वारी असेल, सर्व संतांच्या पुण्यतिथांचे सोहळे असतील, मग आळंदी असेल, देहू असेल, पैठण असेल, याच्या फक्त वार्तांकनापुरतंच सकाळ राहिलेलं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन वारकऱ्यांच्या बरोबर जोडलेली एक अतूट आणि अनौपचारिक अशी नात ही सकाळ माध्यम परिवाराची, आणि दिवसेंदिवस ती एक घट्ट होत चाललेली आहे. ही या निमित्ताने इथं संपन्न होते. एक विशेष कौतुक या निमित्तानं असं करावं लागेल की हे कीर्तनांचं आयोजन करत असताना पिंपरी चिंचवडमधल्या प्रेक्षागृहामध्ये अर्थात नाट्यगृहांमध्ये याचं आयोजन केलं जाते. महाराष्ट्राची आपली लोकसंस्कृती आहे आणि वर्षभर वेगवेगळे उपक्रम इथं रसिकांकरता जेव्हा संपन्न होतात तेव्हा ही लोकसंस्कृती जपणाऱ्या लोकनाट्याच्या काही नृत्यांगणा आपल्या भगिनी त्या इथं येत असतील आणि त्यांचं नृत्य सादर करत असतील. पण त्याच मंचावरती इथं नाचू कीर्तनाचे रंगी असा हा उपक्रम सकाळ राबवते. लावणीवरती जेव्हा नाचते तिला नर्तकी असं आपण म्हणतो, आणि नर्तकी हा शब्द उलटा केला की कीर्तन असा तो संपन्न होतो. आणि म्हणून त्याच ठिकाणी हा कीर्तन महोत्सव संपन्न करण्यात आणि सर्व पिंपरी चिंचवडमधल्या वारकरी भाविकांचा त्यात उदंड असणारा प्रतिसाद मिळवण्यामध्ये सकाळ यशस्वी झालेला आहे. सकाळच्या या अशाच पुढच्या वाटचालीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण. संतांनी थोर भक्तीची परंपरा तुमच्या माझ्या अगदी घरापर्यंत आणून ठेवली. एकदा प्रेमपूर्वक त्यांचं आपण भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. तुकाराम 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 क्रिया नकाचर्या विचारू सेवेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटी. विठ्ठल जय जय विठ्ठल.